श्री गणेशाय नमः. श्री मोरया गोसावी चिंचवड चरित्र अध्याय 3. श्री गजाननाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमोजी गजानना निर्गुणरूपा निरंजना मायातीता आनंदघना भक्तकामना पुरविसी. तुझे नाम घेता बापा चुकतील 184च्या खेपा. हा दास तव चरणी मधुपा ऐसा लीन झाला. ताथवड्याहून मोरेश्वर राहावया आले चिंचवडपुरा. तेथे गावाची या बाहेरा पवना तीरा राहिले. पाहून एकांत स्थळ पवना गंगेच्या जवळ आश्रम करुनी सोजवळ तये स्थानी राहिले. पुढील कथेचे अनुसंधान स्वस्थ करून या मन तुम्ही श्रोते सज्जन सावधान परिसावे. मोरया गोसावी चिंचवडासी राहते झाले पवना तीरासी. पुढे कथा वर्तली कैशी ती चतुरे परिसावी. अनुष्ठान करी पवन तिरी एक विप्र आला ते अवसरी. नमन करुनी सत्वरी सन्मुख बाराईला. नामतयाचे गोविंद पाही काश्यप गोत्री असे तोही. निज कामना धरून हृदयी प्रसन्न वदने बोलत असे. जोडून या दोन्ही पाणी विप्र विनवी तय क्षणी. मजवरी कृपा करुनी विनंती माझी परिसावी. तुम्ही जाणत असा मनोगत तरी पुरवावा माझा हेत. हेची मागणे निश्चित तुम्हा प्रती ये धवा. ऐकून या तयाचे बोल मोरया गोसावी दयाळ. बोलते जहाले तेवेळी तया विप्रा लागुनी. कोणता हेतू धरून जहाले आपले आगमन. ते मजला कृपा करून निश्चयसी सांगावे. ऐकून या तयाची वाणी विप्र आनंदला मनी. बोलता जहाला तये क्षणी नम्र वचने करून या. विप्र बोले उपवर मम कन्या असे निर्धारी. आपुलेपदी साचार आरपावी हे वाटत असे. ऐकून या तयाची वाणी मग बोले तये क्षणी. मजला एका मोरया वाचोनी कोणी नाही सर्वथा. गोसावी बोले वचन धनरहित मी जाण. राहण्यासही नसे सदन. कोपिन धारण करीत असे. मस्तकी सदा जटाभार. पांघरावयास व्याघ्रांबर. सर्वांगी ते भस्म सुंदर. चर्चित असे सर्वदा. अयाचित वृत्ती करून आमचे असे उपजीवन. आमास म्हणती गोसावी जाण तपोधन आमुचे. मी नाही गा तरुण जाण. बसावया तृणासन. कंठी रुद्राक्ष भूषण ऐसे ऐश्वर्य आमुचे. गोविंद विनवी तयासी विपरीत का बोलता मजसी. परी माझी विनंती परियेसी. कृपा करुनी दयाळा. माझी कन्या आपणासी वरील काय जे दिवशी. माझे पूर्वज उत्तम गतीसी तेच वेळा पावती. पुढे माझे कन्ये लागून होईल जेव्हा पुत्र जाण. माझे समस्त पितृगण उभय कुळीचे उद्धरती. ऐसा बरवा वर कोठून आम्हा दिनासी मिळेल जाण. माझी कन्या गुणनिधान पदरात घेई दयाळा. आणि काही सांगतो गोष्टी राजाची जरी संपत्ती मोठी. तरी ती क्षणभंगूर खोटी. शाश्वती नाही तयाची. तुमची तपश्री जाण अचल निश्चय करून. आणि अंतिगा स्वानंद भुवन प्राप्त होईल निर्धारे. तुमचे घरी मंगलमूर्ती तेथे रुद्धिसिद्धी राबती. इतरांचा पाड किती मज सांगे दयाळा. ऐसे बोलून तयेवेळी मस्तक ठेवी चरणकमळी. तयाची भक्ती पाहून आगळी. गोसावी तयासी बोलत असे. तुमचे मनीचा जो धर्म पूर्ण करावा द्विजोत्तमा. परी माझे येणे तुमचे ग्रामा होणे नाही सर्वथा. आमुचे पाशी एकही कण द्विजोत्तमा नाही जाण. दोही अंगे तुम्हा कारणे करणे जाण निश्चये. ऐसे ऐकून या जाण गोविंद द्विजासी मानले पूर्ण. मंगलमूर्ती सन्निध येऊन निश्चय करिता जा हला. मग तेथून आपले ग्रामा जाता जहाला द्विजोत्तम. कुटुंबासी जहालेला नेम कथन करीते धवा. त्या उभयतासी आनंदपूर्ण मग साहित्य करीती जाण. संगे घेऊनी बांधवजन चिंचवडासी पातले. हे साकल्य वर्तमान चिंचवडचे समस्त जन. ऐकून पावले समाधान साह्य करीती ते धवा.
घरोघरचे नारी नर येती गोसावियाचे मंदिरात, तेथे राबती निरंतर परमानंदे करून या. बोलावून या विद्वान पाहून या, शुभ दिन नेमिले असे त्वरे लग्न परमानंदे करून या. प्रगटली विवाहाची माता आश्चर्य करती, जन बहुत पंचक्रोशीचे द्विज समस्त पहावया पातले. ते म्हणती हा गोसावी जाण जवळ नाही किंचित धन, रूपवय अनुकूल नसून लग्न होत असे ये काळी. यथाविधी करून जाण परम उल्हासे लाविले लग्न, सुनमुख करून साडे उमा नाव ठेविले. दुसरे दिवशी ब्राह्मण भोजन गोविंद तयारी करी जाण, 100 पात्रांचे करून अन्न सिद्ध झाला ते दवा. मोरया गोसाविया समोर येऊन उभा राहिला सत्वर, म्हणे पंचक्रोशीचे विप्र समुदाय फार दिसत असे. मी तो भिक्षुक द्रव्यहीन, तशात साह्य नसे कोणी, कैसा विचार करावा जाण मज कारणे सुचेना. मग गोसावी बोले वचन, श्री मंगलमूर्ती परिपूर्ण, सर्वांसी करून पाचारण, बहु सन्माने करून या. सत्वर नैवेद्य आणा जाण, मंगलमूर्तीस करू अर्पण, मग पात्रे मांडावी जाण, निशंक मन करून या. ऐसी ऐकुनी तयाची वाणी, गोविंद संतोषला मनी, मग नैवेद्य आणून देवापुढे ठेवला. समर्पण झाल्यावरी पात्रे मांडावयास आज्ञा करी, मग स्वयंपाकगृहा भितारी गोसावी जाऊन बैसला. सर्व स्वयंपाक अवलोकन वाढावया सांगती जाणत, सर्व पात्रे वाढवून मग संकल्प सोडिला. नैवेद्य ब्राह्मण बसले भोजनासी, लागेल ते वाढविती तयासी, भोजन करावे सावकाश म्हणून प्रार्थना करीत असे. ब्राह्मण सुवासिनीचे मुक्तद्वार, भोजनास घालिती बहु आदरे, आली असी नाही नकार मुक्तद्वार ते दिवशी. मग देऊन भोजन दक्षिणा तांबूल देऊन या जाणा, करून या साष्टांग नमना, सत्कारून बोळविले. मग ते समस्त ब्राह्मण स्वयंपाक पहावया आले जाण, तो जैसा तैसाची परिपूर्ण. किंचित न्यून न होय. हे कौतुक पाहून या डोळा, समस्त बोलती वेळोवेळा, हा मोरया गोसावी कृपाळा, गणेश रूप भासतो. मग ते समस्त ब्राह्मण गोसावियासी करीती नमन, आपुलाले ग्रामाकारणे, जाते जहाले ते दवा. मोरया गोसावी जाण समस्त सोयरे घेऊन, भोजनास बैसले आपण, राहिले ब्राह्मणांसमवेत. ताथवडे गावीचे पवार हे ऐकुनी आले सत्वर, धान्य मोठा घेऊन शिरावर, दर्शना लागी पातले. श्री मंगलमूर्तीचे दर्शन घेऊन पुढे ठेविती धान्य, मग गोसावियासी नमून स्तब्ध जाण बैसले. समस्त जेवल्यावरी जाण ग्रामस्थ शूद्र पाचारून, सर्वांसी दिलेले भोजन पवार सहित ते दवा. मग ते समग्र शूद्र गोसावियासी नमुनी सत्वर आनंदभरित समग्र आपुले आले गृही जाती. मग तो गोविंद ब्राह्मण फार संतोषला जाण, स्वयंपाकगृही पाहे येऊन तो सर्व अन्न संपले. सकळ बांधवलवलाही मोरया गोसावियाजवळ पाही, येते झाले ते समयी गोविंद विप्रांसमवेत. करुनी साष्टांग नमन, आज आम्ही झालो धन्य, आम्हासी निरोप द्यावा जाण, स्वग्रामासी जावया. वामन तनय बोले प्रेमे, गोसावी ऐसे आमचे नाम, तुमचे कृपे गृहस्थाश्रम प्राप्त झाला निर्धारे. आता तुम्ही समस्त सोयरे जावे आपले ग्रामी सत्वरे, आम्हावरी निरंतर कृपादृष्टी असावी. मग तो गोविंद पत्नीसहित बांधव जनांसमवेत आपले ग्रामाप्रती त्वरित जाता झाला ते दवा. जेवी पर्जन्याच्या धारा की पृथ्वीवरील तृणांकुरा, तैसे योगी याचे अंतर प्राकृत नरा न कळेची. ना तरी सागराचे नीर परिमित करू जाये दरदूर, देवी योगी याचे चरित्र जन पामर नेणती. मोरया गोसावी पवनाती स्वधर्मानुष्ठान नित्यखरी, कुटुंबासहित निर्धारी स्वाश्रमा माझी राहिले. प्रतिमासी वारी लागून मंगलमूर्ती सवे घेऊन, शुद्ध प्रतिपदेस निघे जाण, मोरेश्वरी जावया. शुद्ध तृतीये लागून मोरेश्वरी येती जाण, मग घेती देवदर्शन सुखे करून या राहती. शुद्ध चतुर्थीस प्रातस्नान, गणेश चतुर्थी करून जाण, नित्यकर्म संपवून देवळा माझी येत असे. मयूरेशाची पूजा करून द्वार यात्रेस जाती जाण, चारही द्वारे यथाविधीने भक्तीने जाण करीत असे. सायंकाळी संध्यावंदन करून येती देवळी जाण, मोरेश्वराची पूजा करून आपले आश्रमी येत असे. रात्र करीत असे भजन, किंचित निद्रेसी देई मान, मग आसनावर बैसून प्रातस्मरामी करीत असे. पंचमीचे दिवशी जाण स्नान संध्यादी आटोपून मयूरेशाची पूजा करून नैवेद्य समर्पण करीत असे. मग करी साष्टांग नमन, मयूरेशाची आज्ञा घेऊन पारणा करून या जाण चिंचवडासी येत असे. झाले काही दिवस गत,
उमेसी झाला ऋतू प्राप्त मोरया गोसावी निश्चित ऋतुशांती करीत असे. उमापतिव्रता थोर पती तोची मानी ईश्वर पती वाचुनी साचार अन्य दैवत नेण्याची. परिती सेवा अखंड करी भक्ती तयाच्या चरणावरी गोड लागेल पती संतरी तेच वचन बोलत असे. पती सन्मुख पाहता जाण सदा तियेचे प्रसन्न वदन पूर्वीचे सुकृत अगाध पूर्ण म्हणून जाण ऐसा पती. एरवी करिता आटाआटी नवे ऐसा प्राप्तपती मोरया गोसावी परमभक्त तैसीच कांता मिळाली. पती सेवा करी अद्भुत हेची जाण तिचे सुव्रत ऐसे काही दिवस गत जाते जाहले ते दवा मोरया गोसावी याची जाण कृपा होता परिपूर्ण ते वेळी उमेश जाण गर्भ राहता झाला. दिवसानुदिवस गर्भ वाढता तेजोमय दिसे कांता मोरया गोसावी याचे चित्ता आनंद बहुत वाटत असे. 9 मास भरता पूर्ण उमा प्रसवली पुत्ररत्न हृदयावरी सिंदुराची खूण संकेताप्रमाणे पाहिली. मोरया गोसावी जाण आले पहावया नंदन बालक का तयासी देखून सास्यवदन करीत असे. कळावया पूर्वीची खूण बालक न करी गा रुदन सदा सर्व काळ आनंदघन योगी जेवी दुसरा. संकेतानुरूप ते समयी खूण पाहिली तयाचे हृदयी 5 आंघोळिका पाही रक्तवर्णास्ती वेगी आले स्नान करुनी मधुबिंदू घालती वदनी. ग्रामस्थ आले तये क्षणी बाळनयनी पहावया 12वे दिवशी निश्चित बाळ घातले पाळण्यात चिंतामणी नाम सत्य ठेविते जाहले तयाचे कश्यपाचे गृहा लागुनी. अवतरला वामन मेदिनी तैसा हा चिंतामणी चिंचवड स्थानी अवतरला. जब जब वाढे कुमर तव तव जाहला चमत्कार. नवसिती नारी नर सकळांसी अपार सुख होय. धान्य आणि धन न मागता देती जन वस्त्रे आणि भूषणे बाळा लागी देताती. घरासी आला दिनकर तेथे कैसा अंधकार का वर्षता जलधर दुष्काळ कोठून राहील. कामधेनू आली घरा तेथे कैचा दैन्यासी थारा. तो मागू जाय जनासी तक्रा ऐसे केवी घडे पै. घरी आला कल्पतरू कल्पिले देत निर्धारू. तो काय होऊनी पामरू हिंडे नरू न घडेची. या परी अवतरला चिंतामणी साकार झाला ते स्थानी. अष्टमहासिद्धी आदी करोनी वाहती पाणी ते ठाई. बाळ वाडे चंद्रापरी दिवसानुदिवस होत थोरी. मिळवून या किशोर नाना परी खेळत असे. मिळवून या पोरे नामाचा करी गजर. पाषाणाचे टाळ निर्धार वाजवी साचारावडी. कुंच्या घेऊनी निश्चिती काठ्यांवरी घालिती. तयाच्या पताका करीती काय वदती मुखाने. चला जाऊ मोरेश्वरा पाहू सिद्धिबुद्धीच्या वरा. ऐसे बोलती येर येरा खेळ या परी खेळती. जाहले 7 संवत्सर चिंतामणी झाला थोर. व्रतबंधाचा विचार करीती साचारते दवा. सकल ग्रामस्थ ब्राह्मण चिंतामणीचे मौंची बंधन सुमूर्ती केले जाण यथाविधी करून या. ग्रामस्थ नरनारी बाळ तेथे येऊन तत्काळ 4 दिवस हा सोहळा सकळ येऊनी करिताती. मौंची बंधन झाली यावरी चिंतामणी गुरुघरी नित्य विद्याभ्यास करी अंतरी विघ्नारी स्मरत असे. वेदशास्त्र संपन्न पाही झाला असे लवलाही परी भगवत भजनी चित्त पाही निशिदिनी राहे तयाचे. पुत्राचा अधिकार पाहून मोरया गोसावी प्रसन्न वदन तयाचे मस्तकी हस्त ठेवून अनुग्रह जाण करीत असे. चिंतामणी आनंद घन सदामुखी नामस्मरण एका मोरया वाचून दुजे जाण न ठावे. मात्या पित्याची सेवा जाण नित्य करी भावे करून तयाची आज्ञा पाळी जाण दुजे भान नसेची. स्वधर्माचार विधीपूर्वक प्रातस्नानादी कर्म देख नित्य करी भक्तिपूर्वक त्रिकाल पूजन देवाचे. हा चिंतामणीचा अवतार तयाचा महिमा बहुतोर वर्णावया मानस चतुर समर्थ नाही सर्वथा. अवतार घेतला मानव देही म्हणून तैसाच चाले पाही. आपुला महिमा सर्वथाही प्रगट का पाही न करीच. जेवी यज्ञकुंडीचा हुताशन विप्र ठेविती आच्छादून तैसा चिंतामणी पूर्ण प्रगट जाण न करीची. 20 वर्ष पूर्ण भरता तयांनी परिणिल्या 2 कांता. लग्न समारंभ तत्वता 4 दिवस झाला. यथाविधी करून केले दोघींचे पाणीग्रहण. 16 ऐसा जहाला जाण गोसावी त्याने संतोषला. वारीस निघाले सत्वरी जावया जाण मोरेश्वरी. मोरया गोसावी ते अवसरी आंबीजवळ पातले. ज्येष्ठ मास असे निश्चित पर्जन्य लागला बहुत. त्यात सुटला बहु मारुत विद्युल्लता चमकती. खरेस दाटला महापूर चालता मार्ग न दिसे साचार. त्यात पडला अंधकार रात्रप्रहर
झाली असे. मोरया गोसावी परमभक्त त्यास प्रसन्न एकदंत कारे जीवनी प्रवेश करीत पहिला 83 वया. मयुरेश्वराची अद्भुत करणी जानूप्रमाणे झाले पाणी. ब्रह्मकमंडलू उतरवणे पहिलं 83 पावले. 2 प्रहर झाली रजनी निद्रस्त सर्व ग्रामस्थ जन. स्नान करून वामननंदन देवद्वारी पातला. देवद्वारे सर्व लावून निद्रिस्त झाले सेवकजन. देवळात जावया लागून मार्ग नसे सर्वता. मोरया गोसावी जव पाहत कुलुपे गळाली. श्री गणेशाय नमः. कुलुपे गळाली निश्चित. द्वारे उघडली नेमस्त कौतुक अद्भुत झाले. मोरया गोसावी ते वेळे अंतपुरात जाते झाले. देवाचे सन्मुख बैसले पूजा करावया लागुनी. तो कोणी एका समर्थाने राजोपचार पूजा जाण केली होती. भक्ती करून ती तशीच राहिली. देवावरील वस्त्रभूषणे उतरून ठेवी तेथेची जाण. पूजा वया मोक्षदानी परमानंदे बैसला. पुढे ठेवून प्रसाद मूर्ती भावे पूजिला गणपती. प्रदक्षिणा करून तयाप्रती साष्टांग नमन करीत असे. संपूर्ण पूजा झाल्यावरी प्रसाद मूर्ती घेऊन करी आले. देवालयाबाहेरी मोरया गोसावी ते दवा. तो नवल वर्तले अद्भुत दरवाजे लागले. पूर्ववत कुलुपे जाडली निश्चित. पूर्ववत ते दवा. अरुणोदय होताच पूर्ण पुजारी आले. त्वरे करून देवद्वाराचे कुलूप काढून देवालयात प्रवेशले. तो दुरून पाहिला मंगलमूर्ती वस्त्रे अलंकार न दिसती. तेव्हा भय पावले चित्ती आश्चर्य म्हणती झाले. कुलुपे लावली आपले करा तेव्हा अलंकार होते देवावरी. ऐसे बोलून ते अवसरी देवासन्निध पातले. म्हणती देवावरील वस्त्रभूषणे उतरून ठेवली कवणे. नूतन पूजा करून जाण कोण गेला न कळेची. वस्त्रभूषणे समस्त पुजारी तपासून पाहत ते सर्व आहेत जेथील तेथे. मग बाहेर येताती. ग्रामवासी जना लागून सांगती सर्व वर्तमान. तेव्हा विचार करीती संपूर्ण अघटित जाण झाले. कुलुपे घातली होती राती. कोणी अर्चिला मंगलमूर्तीत शोध अद्भुत शोध पाहता निश्चिती. मोरया गोसावी देखिले अंतरी समजले समस्त. याही अर्चिला एकदंत ते एवढे अद्भुत सामर्थ्य कवणा माझी नसे पै. द्वारे बंद झाली अपूर्ण आता न रिघे कोणी जाण. तेथे मनुष्याचे आगमन कैसे जाण होईल पै. ऐसे जाणून निजमानसी साष्टांग नमिले तयासी. आनंद झाला सकलांसी स्तुती करीती ते दवा. ते दिवसापासून जाण जपू लागले सर्वजन. गोसावी आल्या वाचून दारे जाण न लाविती. पंचमीचे दिवशी जाण यथाविधी करून पूजन करून या साष्टांग नमन निजाश्रमी येत असे. मग करून या पारणा मनी 8वी गजानना. पुढे निगती तेथून चिंचवडासी जावया. शुद्ध पक्षी चतुर्थीश प्रतिमासी जातवारीस. नेम ऐसा बहुत दिवस चालत असे निर्धारी. तो मार्गाने वारीस जाता अद्भुत वर्तली ती कथा. ती ऐकावी सावध चित्त अत्यादरे करून या. एक पापपुरुष पायी त्याचेच मार्गे जात असेही. गलित गोष्ट भरला देही सर्वांग त्याचे नासले. मार्गी जाता तयासी पाऊल न उचलवे तयासी. कर्णचरणांची बोटे नाहीशी झाली असती तयाची. दुर्गंधी अंगास येत जन पाहून कंटाळत. ऐसा तो जाण दुश्चित्त मार्ग क्रमित जात असे. या परी तो कुलक्षण कैसे कर्माचे विंदाण. त्याच मार्गे पै जाण मोरया गोसावी येत असे. 2 प्रहर आला तरणी सोंड सुकले न मिळे पाणी. ऐसा तो पतित जाण धुळी माझी लोळत असे. मोरया गोसावी निश्चित तयापाशी आले. अकस्मात तयासी तो व्याधिग्रस्त. काय बोलता झाला. महाराज तुम्ही दयाघन मजलागी द्यावे गा जीवन. उदका विण माझा प्राण खासावीस होत असे. दिवस आला 2 प्रहर मज न हलवे गा साचार. पाजून या मजला नीर करी उपकार दयाळा. ऐकून ऐसे तयाचे वचन उदक आणले त्वरे करून. तयास पाजून या जाण होशीण तयाचा हरियला. मुखी पडता जलधारा शीतल केले तयाचे शरीरा. व्यथा गेली दिगंतरा. दिव्य शरीर झाले. दारिद्र्यास कामधेनू अकस्मात लाधे जाण. की मार्गी सापडे रत्न अनायसे करून या. मग बोले तो ब्राह्मण तुम्ही साक्षात भगवान होता. तुमचे दर्शन मी पावन झालो. बोलून या ऐसे वचन मग धरिले दृढ चरण. अंगी प्रेम दाटले पूर्ण नयनी जीवन वाहत असे. म्हणे माझे भाग्य उदेले की.
पूर्वपुण्य दर्शन झाले मज दिनासी उद्धरिले पावन केले दयाळा. या शरीर त्वचेच्या पूर्ण पादुका करून या जाण तव चरणी लेवविन तरी उत्तीर्ण नव्हेची. साधल्या असतील तपाच्या कोटी तरी साधूची होय भेटी. तुम्ही साक्षात धुर्जटी मजला ऐसे वाहसत असे. तरी मजलागी बाप ही सेवा सांगावीची काही जेणे माझे सार्थक होई ऐसे करी स्वामिया. ऐसा माझे मनीचा हेत पूर्ण करावया तू समर्थ म्हणून या चरणधरित आनंद भरित होऊन या. मोरया गोसावी दयाघन अंतरतयाचे जाणून ऐकून तयाचे वचन काय बोलता झाला. तुझ हीच सेवा साचार लाग सांगतो जाण मनोहर. हृदय ध्यायी मोरेश्वर जो दातार मोक्षाचा. तरी तू शुद्ध चतुर्थीस प्रतिमासी जाय वारीसी. पूजून या गणेशासी द्वार यात्रेसी आचरावे. ब्रह्मकमंडलूचे स्नान करून मयुरेश्वराचे दर्शन पूजन. मुखी सदा नामस्मरण हेची दान मज देई. ऐकून या ऐसे वचन मग करी साष्टांग नमन. आपुले ग्रामा लागून जाता झाला ते धवा. मग मार्ग क्रमित लवला ही गोसावी जायते समयी. एके वृक्षातळी पायी द्विजमूर्छित पडला असे. पुटशुलाची व्याधी थोर तेणे दुःखे तो द्विजवर. रुदन करीत असे फार दीर्घस्वरे करून या. धावगा त्रिपुरारी माझी व्यथा दूर करी. हे ऐकून या जवळ झडकरी गोसावी तेथे पातला. त्याकडे पाहे अवलोकन तो पोटशुलाने झाला दिन. तेव्हा तयाजवळ बैसून पोट चवळी तयाचे. मग उठून या लवलाही उदक आणले ते समयी. तयाचे मुखी घालून पाही सावध तोही करीत असे. सावध होऊन या तो ब्राह्मण उठून बैसला तक्षणी. पुढे पाहे अवलोकनी तो मोर्या गोसावी देखिला. दिसे केवल देदीप्यमान. मस्तकी जटा रुद्राक्ष भूषण. अंगी विभूती चर्चून दुजा जाण मुनीवर. तयाचे होता दर्शन पोटशुलाची व्यथा जाण. निर्मळ झाली तये क्षण हे त्या द्विजाने जाणिले. मग उठून या लवकर करुनी साष्टांग नमस्कार. नेत्री वाहे प्रेमनीर हृदयी गहिवर दाटला. मग बोले तो द्विजवर मी तुमचा आहे किंकर. तव दर्शने निर्धारे सेवा मज सांगावी. निर्धारे पावन जाहलो दयाळा. तुमचे दर्शने निर्धारी माझी व्यथा झाली दुरी. थोडीफार काहीतरी सेवा मज सांगावी. मग तो वामन नंदन तयास बोले मधुर वचन. बापा गणेशाचे भजन नित्य करावे आवडी. तयाची कृपे करून तुझे होईल गा कल्याण. ऐसे तयाचे समाधान करून तयासी तो शविले. मग बोले तया लागून जाई आपुल्या ग्रामाकारणे. प्रतिमासी आमुचे दर्शन होईल जाण ये स्थळी. तेव्हा सप्रेमे तो ब्राह्मण करिता झाला साष्टांग नमन. तयाची आज्ञा घेऊन आपुले सदनी चालिला. हे गोसावी याचे चरित्र श्रवण करीती ते सत्पात्र. त्यावरी कृपा गजवक्त्र करील जाणा निश्चये. इति श्री मोरया गोसावी चरित्रे तृतीयोऽध्यायः. श्री गजानन जय गणेश मोरया.